हॅलो अँड वेलकम बॅक टू अवधूत अकॅडमी. 10th स्टँडर्ड आपण तुमच्या सायन्स पार्ट 2चा फर्स्ट चॅप्टर हातात घेतला आहे, बरोबर? काय आहे फर्स्ट चॅप्टरचं नाव आपल्या? हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. तुमच्या टेक्स्टबुकमधून आपण सगळ्यात पहिलं हेरिडिटी काय आहे ते शिकलो, बरोबर? जे तुमचं ट्रान्स्क्रिप्शन झालं, ट्रान्सलोकेशन झालं, ट्रान्सलेशन झालं. मग आपण इव्हॉल्युशन बाबतीत थोड्याशा गोष्टी शिकलो, म्युटेशन काय आहेत शिकलो, है ना? अजून काय काय शिकलोय आपण या चॅप्टरमध्ये मुलांनो? तुमचे जे एव्हिडन्स पाहिले आपण की इव्हॉल्युशन जर झालं बोलतोय आपण, तर ते कुठल्या बेसिसवर झालं बोलतोय. आणि आता आपण दोन खूप इम्पॉर्टंट थिअरी करणार आहे, ज्याला आपण नाव दिलं आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आणि लमार्किझम. दोन सायंटिस्ट बघणार आहोत आणि त्यांनी आपल्याला काय काय थिअरीज दिलेत हे आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट सायंटिस्ट होता तुमचा चार्ल्स रॉबर्ट डार्विन. दिस इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. हे जे चार्ल्स रॉबर्ट डार्विन होते, ह्यांनी एक थिअरी पुढे फॉर्म्युलेट केली, ह्यांनी एक थिअरी प्रपोज केली, म्हणजे त्यांनी मांडली एक थिअरी अबाउट युअर इव्हॉल्युशन. त्यांनी शो केलं की सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते हळूहळू एका छोट्या छोट्या टाईम पिरियडनी इव्हॉल्व झालेले आहेत एकाच ॲन्सेस्टरकडून. आपण जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, मग ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असू दे, प्लांट्स असू दे, ॲनिमल्स, बर्ड्स, ह्युमन्स, व्हॉट एव्हर स्पीसीज, व्हॉट एव्हर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आपण कधी ना कधी एकाच ॲन्सेस्टरचे पार्ट होतो आणि त्याच इव्हॉल्युशननी आपण वेगळे वेगळे स्पीसीज असं झालेलो आहोत, हे त्यांनी सांगितलं आहे. आणि he showed all the species of living organisms have been gradually evolved over the period of thousands of years from common ancestor. हेच आता आपण बोललो. He proposed the principle of natural selection. आता प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन काय आहे? नॅचरल म्हणजे मुलांनो नेचर, सिलेक्शन म्हणजे जे नेचरनी सिलेक्ट केलेत. आता डार्विन काय म्हणतात की जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, है ना, तर आज आपण जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पाहतोय ते आज इथे टिकून का आहेत? बिकॉज कधी ना कधी त्यांनी त्यांच्याच एका ऑल्टरनेटिव्ह स्पीसीज सोबत फाईट केला आहे सर्वायवलसाठी. कशासाठी फाईट केला आहे? सर्वायवल. एक सेकंड. दे हॅव फॉट फॉर देअर सर्वायवल. जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांनी त्यांच्या ऑल्टरनेटिव्ह स्पीसीज सोबत फाईट केलंय. काय केलंय? फाईट. फॉर व्हॉट? फॉर सर्वायवल. फॉर सर्वायवल. की आता फॉर एक्झाम्पल इथे आपण घेऊयात ॲनिमल्स, की तिथे सपोज 10 डिअर्स आहेत आणि ग्रास फक्त 5 डिअर पुरतीच आहे. तर त्या ग्राससाठी, त्या फूडसाठी हे 10 डिअर्स लढले आहेत ते खायसाठी. आणि 5 डिअर्ससाठी जे जेवण होतं त्या 10 पैकी 5 जण त्या लढाईमध्ये किंवा खाऊ नाही शकले म्हणून मेले. आणि जे 5 होते त्यांनी ते खाल्लं आणि ते सर्वाईव्ह होऊन त्यांच्या पुढच्या पिढीला त्यांनी जन्म दिला. सो हे डार्विननी सांगितलंय की सगळे कुठल्या ना कुठल्या पॉईंटमध्ये एकमेकांशी लढले आहेत. फॉर व्हॉट? फॉर सर्वायवल. ठीक आहे, सर्वायवलसाठी त्यांना भांडावं लागलं आहे आणि इव्हॉल्व होत होत भांडलेत. फॉर एक्झाम्पल या नेचरमध्ये असे काही फॅक्टर्स आले आधी, आत्ता पण येत आहेत, बट आधी असे काही फॅक्टर्स आले ज्याच्यामुळे आपण जे आहे किंवा लिव्हिंग बीइंग्स जे आहेत सगळे त्यांना मॉडिफाय व्हावे लागले. ठीक आहे, आणि जे मॉडिफाय झाले तेच टिकले, ज्यांना मॉडिफाय नाही होता आले ते त्याच जनरेशनमध्ये त्यांचा एंड झालेला आहे. आणि नॉट ओन्ली काय म्हणतात सर्वायवलसाठी त्यांनी भांडलं आहे, बट ऑल्सो इफ यू सी नेचरनी पण सिलेक्ट केले. नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय? नेचर हॅज सिलेक्टेड. जे लोक नेचरप्रमाणे, एन्व्हायरमेंटप्रमाणे चेंज झालेत, मॉडिफाय झालेत, इव्हॉल्व झालेत, त्यांना नेचरनी सिलेक्ट करून पुढच्या जनरेशनमध्ये पाठवलं आणि ते आता पुढं कंटिन्यू करतायत.
right? So nature has selected the species or living organisms ज्यांनी ते चेंज सर्वाइव्ह केलंय आणि ज्यांनी स्वतःला त्या चेंज प्रमाणे मॉडिफाय केलंय. ऑलवेज रिमेंबर दॅट. ठीक आहे. काय सांगितलंय डार्विननी? चार्ल्स डार्विन हॅड कलेक्टेड इन्युमरेबल specimens of plants and animals. Depending on the observation of those specimens, he published the theory of natural selection, which preaches the survival of fittest. आता त्यांच्या ज्या इव्हॉल्युशनची थिअरी आहे, त्यांनी जी थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन आहे त्याच्यात एकदम विस्तारमध्ये काय सांगितलं आहे? सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. त्या एन्व्हायरमेंटप्रमाणे कोण फिट झालं, कोणी चेंजेस आणले, कोण मॉडिफाय झालं, फक्त ते जण सर्वाईव्ह झालेत आणि नेचरने त्यांना सिलेक्ट केला आहे. डार्विन हॅज पब्लिश्ड अ बुक ओरिजिन ऑफ स्पीसीज. त्यांच्या बुकचं नाव काय आहे मुलांनो? ओरिजिन ऑफ स्पीसीज. ज्यांना इव्हॉल्युशनमध्ये थोडासा जास्त इंटरेस्ट आहे ना, की स्टडी रिलेटेड तर आपण शिकतोय मॅम, बट आम्हाला थोडंसं डेप्थमध्ये नॉलेज हवं आहे की कसं झालं आहे, काय झालं आहे. प्लीज रीड दिस बुक ओरिजिन ऑफ स्पीसीज. तुम्हाला खूप छान एक्झाम्पल्समध्ये, खूप छान थिअरॉटिकल वेजमध्ये आणि लाईव्ह एक्झाम्पल्समध्ये डार्विननी खूप छान समजवलं आहे की इव्हॉल्युशन कुठल्या पद्धतीने का झालं आहे, कशामुळं झालं आहे, हे सगळं त्या बुकमध्ये दिलेलं आहे. While explaining the concept, Darwin says that all the organisms reproduce prolifically, all the organisms compete with each other. ते काय करतात? एकामेकांसोबत कम्पीट करतात फॉर सर्वायवल. आत्ता पण मुलांनो, तुम्ही जे एक्झाम्स देतायत, राईट, तुमचे बोर्ड्सचे एक्झाम असू दे किंवा तुमची मिड टर्म असू दे, तुमचे स्कूल लेवल एक्झाम्स असू दे, यू कॉम्पीट विथ इच अदर ना. तुम्ही कम्पीट करता, तुमच्यात एक कॉम्पिटिशन असते की मी पहिलं यायला पाहिजे, माझं सगळ्यात चांगलं व्हायला पाहिजे. सो टुडे ऑल्सो आपण जर बघतोय तर कुठे ना कुठे कॉम्पिटिशन आहे. येस, देर इज अ कॉम्पिटिशन फॉर गेटिंग द बेस्ट रिवॉर्ड, फॉर स्टँडिंग अप द बेस्ट. सो तसंच त्या ॲनिमल्सनी पण स्वतःच्या बेस्ट पॉसिबल वे सर्वायवलसाठी कम्पीट केलेलं आहे. ठीक आहे. In this competition, only those organisms sustain which show the modification essential for winning the competition. जे लोकांनी असे मॉडिफिकेशन बॉडीत आणले एन्व्हायरमेंटच्या सिच्युएशनला विन करायला, तेच आज सस्टेन करत आहेत. सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन अँड देअर बाय गिव्ह राईज टू न्यू स्पीसीज विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर्स. आता ज्या ऑर्गॅनिझम्सनी स्वतःत मॉडिफिकेशन घडवले, स्वतः चेंजेस घडवले, ते तर सस्टेन झाले. आता त्यांच्यात आलेत मॉडिफिकेशन, ते मॉडिफिकेशन त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला जाणार आणि तिथून पुढं नेक्स्ट 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 असं करत ते मॉडिफिकेशन्स आज आपण जे बघतोय ते कुठल्या ना कुठल्या काळी कोणतरी मॉडिफाय झालं, कुणात चेंजेस झालते सर्वायवलसाठी आणि मग त्यांच्या नेक्स्ट पिढीला ते पास ऑन झालं. म्हणून आज आपण ते सगळं पाहू शकतोय की जी स्पीसीज जशी आज आपल्याला दिसतीये, कुठं ना कुठं त्यांचे ॲन्सेस्टर्स मॉडिफाय होऊन ते स्पीसीज आज तशी आहे. ठीक आहे. However, besides this, natural selection also plays important role because nature selects only those organisms which are fit to live and rest perish. हेच बोललो ना की जरी इव्हॉल्युशन मॉडिफिकेशनमुळं लोक सर्वाईव्ह झालेत, ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह झालेत, सॉरी. सो जे ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह झालेत त्यांची इव्हॉल्युशन तर मेजर रोल प्ले करते की दे हॅव कम्पिटेड अगेन्स्ट इच अदर आणि ते सर्वाईव्ह झाले. बट नेचरनी पण त्यांना सिलेक्ट केलं आहे बघून की ह्यांच्यात जे मॉडिफिकेशन झालेत दे आर युजफुल. आपण असं नाही म्हणू शकत की नेहमी युजफुल आहे, बट त्या सिच्युएशनला त्यांनी सर्वाईव्ह केलं. ठीक आहे, आता हे लोक सर्वाईव्ह झाले, ह्यांना मी पुढच्या पिढीत ढकलणार आहोत. दॅट इज अ नॅचरल सिलेक्शन की नेचर हॅज ऑब्झर्व दिस आणि ते चेंजेस मॉडिफाय होऊन मग जनरेशन टू जनरेशन नेचरनी पण पास केली आहे मुलांनो. ठीक आहे. डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाइडली एक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन. हावेवर सम ऑब्जेक्शन्स वेर रेज्ड अगेन्स्ट द थिअरी. आता डार्विन सिलेक्शन जे आहे ते खूप छान एक्सप्लेन करतं. लोकांनी खूप वेळासाठी ते मानलं सुद्धा, जे डार्विननी समजवलंय की हां असंच झालं असणार आहे. बट काही लोकांनी ऑब्जेक्शन्स घेतलेत. हे 3 ऑब्जेक्शन होते. नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली रिस्पॉन्सिबल फॅक्टर फॉर इव्हॉल्युशन.
की जे नॅचरल सिलेक्शन डार्विन म्हणतं की नेचरनी बघितलं की कोण फिटेस्ट आहे, कुणी चेंज सर्वाईव्ह केलं आहे, मी त्यांनाच फक्त चूज करतो नेक्स्ट जनरेशनमध्ये पाठवतो. तर काही लोकांनी हे ऑब्जेक्शन घेतलं की फक्त नॅचरल सिलेक्शनमुळे हे पॉसिबल नाही आहे. बट इव्हॉल्युशन ऑल्सो प्लेज अ मेन पार्ट, की त्या ऑर्गॅनिझमनी पाहिलं की आपल्याला गरज आहे हे मॉडिफिकेशनचे आणि ते चेंज झाले. फक्त नेचरनी एकटं सिलेक्ट केलं आहे का? नाही. द ऑर्गॅनिझम हॅज ऑल्सो गॉन थ्रू द चेंजेस अँड मॉडिफिकेशन. डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. त्यांनी कधीच असं मेन्शन नाही केलं की हे ते ऑर्गॅनिझम जर मॉडिफाय झालं आहे, इज इट युजफुल ऑर युजलेस, हे कुठंच त्यांनी मेन्शन केलं नाही आहे. सो आपल्याला डार्विनच्या थेरीतून हे सांगता नाही येणार आहे की जे पण मॉडिफिकेशन्स घडलेत, जे पण इव्हॉल्युशन झालेत, इज इट युजफुल ऑर नॉट, हे आपल्याला क्लिअर नव्हतं त्याच्यातून. आणि थर्ड, देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अब्रप्ट चेंजेस. कधीच डार्विननी मेन्शन नाही केलं की जे पण चेंजेस मॉडिफिकेशन घडत आहेत ते अब्रप्ट होते, म्हणजे एकदम फास्ट होते, की स्लो होते, हे त्यांच्या थिअरीमध्ये कुठेच मेन्शन नाही आहे. 3 गोष्टी, जे 3 ऑब्जेक्शन लोकांनी नंतर घेतले डार्विनच्या थिअरीत, काय आहे की फक्त नॅचरल सिलेक्शननी हे सगळे चेंजेस घडलेत का? नाही. सेकंड, तिथं तुम्हाला युजफुल आणि युजलेस आहे का हे मॉडिफिकेशन, हे सांगितलं आहे? नाही. आणि थर्ड, त्यांनी हे पण नाही सांगितलं की हे चेंजेस अब्रप्ट आहेत की स्लो आहे. हे 3 ऑब्जेक्शन्स डार्विनच्या थेअरीवरती लोकांनी उचलले होते. ठीक आहे मुलांनो, हा होता डार्विनचा थिअरी. तर काय सांगितलं डार्विननी की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम होते त्यांनी कम्पीट केलं अगेन्स्ट ईच अदर टू सर्वाईव्ह द एन्व्हायरमेंटल ऑर नॅचरल चेंजेस. आणि सेकंड, की नेचरनी त्यांना सिलेक्ट केलं आहे by seeing the modification and changes and has passed on to next generation. ठीक आहे, हे 2 मुद्दे लक्षात ठेवा की पहिलं तर ॲनिमल्सनी बघितलं की आपल्याला अशा सिच्युएशनमध्ये राहायचं आहे आणि त्यांनी एकमेकांच्या अगेन्स्ट कम्पीट केलं आणि स्वतः ते मॉडिफिकेशन आणले. ज्यांनी मॉडिफिकेशन आणले ते सर्वाईव्ह झाले, ज्यांच्यात ते मॉडिफिकेशन नाही आले ते पेरिश्ड, ते संपले तिथंच त्यांची जनरेशन. आणि दुसरं की नेचर हॅज सिलेक्टेड द फिटेस्ट वन. जे चेंजेस ज्या ऑर्गॅनिझमनी स्वतः घडवले, जे मॉडिफिकेशन त्यांच्यात दिसले तेच नेचरनी सिलेक्ट केलेले आहेत. ठीक आहे, हे लक्षात राहील. हा होता आपला डार्विनचा थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आता अजून एक सायंटिस्ट होता मुलांनो, ज्यांचं नाव आहे लमार्क. ठीक आहे, त्यांचं नाव आहे जॉन बॅप्टिस्ट लमार्क. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. आपण आता शिकणार आहोत लमार्किझम. आता लमार्कने काय सांगितलंय, पहिला कोण होता? चार्ल्स डार्विन. अँड सेकंड सायंटिस्ट जो आपला आहे दॅट इज योर जॉन बॅप्टिस्ट लमार्क. लमार्क प्रपोज द ॲक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. ठीक आहे, हे जे लमार्क होते जॉन बॅप्टिस्ट लमार्क, त्यांनी काय सांगितलं की ठीक आहे, जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यात जे आपण बोलतो की मॉडिफिकेशन झालेत, ते कशामुळे झालेत की त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमुळं. जर ते एखादा पार्ट यूजच नसतील करत तर तो पुढं कुठं ना कुठं जाऊन तो पार्ट नेक्स्ट जनरेशनमधून गायब होणार आहे. ठीक आहे, काय बोलले त्यांनी की युजलेस आणि युजफुल गोष्टी ज्या आहेत त्याच्या बेसिसवरती मॉडिफिकेशन झालेत. फॉर एक्झाम्पल, मी माझा हात यूजच करत नाही आहे, तो एकाच जागेवरती आहे, मी वर्षोनवर्ष त्याला यूज नाही केलं आहे. आणि जेव्हा थोड्या वर्षांनी जर मला वाटतंय की मला आता त्याला उचलायला पाहिजे, तर माझा हात त्या जागेवरून उठणार आहे का मुलांनो? नाही. वाय? बिकॉज आपण त्याला यूज नाही केला, आपण त्याला रेस्टिंग फेजमध्ये ठेवलं, त्याच्यात काय ॲक्टिव्हिटीजच नाही झाली. तर ॲक्टिव्हिटीज नाही झाले, तिथं ब्लड सप्लाय नाही जाणार आहे प्रॉपर, तिथलं जे सेन्सेशन आहेत, त्या हाताची जी सवय आहे काम करायची ती मोडणार आहे. म्हणून थोड्या वर्षांनी जेव्हा आपण त्याला यूज करायला जाईल ती यूज होणार नाही आहे. आणि आता ह्या जनरेशनला जर कळलंय की हा हात वापरलाच जात नाही, ह्याचा काही यूजच नाही आहे, ह्याच्याशिवाय पण आपण सर्वाईव्ह करू शकतोय, तर कदाचित पुढच्या जनरेशनमध्ये हात हा प्रकारच नसेल.
ठीक आहे, एक्झाम्पल आहे, डोंट टेक इट सिरियसली की असं होणार आहे. मी एक एक्झाम्पल सांगते. जर आपण एखादा ऑर्गनच यूज करत नाहीये, तर नेक्स्ट जनरेशन काय थिंक करणार आहे की जेव्हा ते जेनेटिक मॉडिफिकेशन्स होणार आहे, तिथे दिसणार आहे की आपल्याला हा ऑर्गन युजफुलच नाहीये. जर युजफुलच नाहीये तर तो ऑर्गन मे बी त्या नेक्स्ट जनरेशनमध्ये नसू शकतो. ठीक आहे मुलांनो, हे तुमच्या लमार्कनी सांगितलं आहे की एव्हरीथिंग इज बेस्ड ऑन युजफुलनेस अँड युजलेसनेस. इधर तो यूज होतोय तर तो ऑर्गन सस्टेन होऊन पुढच्या जनरेशनमध्ये जाणार आहे. जर तो यूज नाही होते तर तो वेस्टिजल ऑर्गन म्हणून, बिना कामाचा ऑर्गन म्हणून जर राहतोय, तर मे बी पुढच्या जनरेशनमध्ये तो ऑर्गन जाणार नाहीये. ठीक आहे. John Baptist Lamarck proposed that morphological changes occurring in living organisms are responsible for evolution, and reason behind those morphological changes is activities or laziness of that organism. जे मॉर्फोलॉजिकल चेंजेस आहेत, मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय, फिजिकल चेंजेस, बॉडी रिलेटेड चेंजेस, ऑर्गन रिलेटेड चेंजेस जे आहेत ते कशामुळं घडतात. ईदर द ऑर्गन इज व्हेरी मच ॲक्टिव्ह, की खूप ॲक्टिव्ह आहे म्हणून ते छान प्रकारे अजून रिफाईन होऊन अजून मॉडिफाय होऊन नेक्स्ट जनरेशनला जाणार आहे, किंवा ईदर ते ऑर्गन यूजच नाही झालं, लेझीनेसमुळं तो ऑर्गन पुढच्या जनरेशनमध्ये मे बी पास होणार नाही आहे. तिथं पण एक मॉडिफिकेशन घडलं की एक ऑर्गनच त्या ऑर्गन सिस्टममधून निघून गेलं नेक्स्ट जनरेशनमध्ये, म्हणजे ते पण एक मॉडिफिकेशनच आहे की नाही. एकतर इव्हॉल्व्ह होतंय नाहीतर डिलीट होतंय. ईदर वे इट इज मॉडिफिकेशन. ठीक आहे. Further, he said that neck of giraffe has become long due to browsing on leaves of tall plants by extending their neck for several generation. आपण हे केलं की नाही सुरुवातीलाच, की जिराफच्या नेक्स्ट एक्झाम्पल घेतलेलं. लॉंग ट्रीज जे आहेत तिथेच पानं होते, खालचे संपत चालले होते. मग ज्या जिराफला ते पानं खायचे होते, हळूहळू त्यांच्या जनरेशननी काय केलं, ट्राय केलं स्ट्रेच करायचं, आणि हळूहळू जनरेशन टू जनरेशन जसे पास झाले तशी त्या जिराफची नेक लॉंग झाली ते पत्ते खायसाठी. ठीक आहे. सेकंड, जे आपले कोण आहेत बघा इथे, आयन स्मिथ आहेत, लोहार म्हणतो ज्यांना, लोहार माहिती ना, जे लोखंडी काम करतं, त्यांची कधी पण शोल्डर बघा, दे आर व्हेरी स्ट्रॉंग अँड टफ. वाय? बिकॉज कंटिन्युअसली दे आर बीटिंग, कंटिन्युअसली त्या आयनला शेप देत आहेत, आणि म्हणून त्यांचे शोल्डर्स थोडे ब्रॉड, स्टिफ आणि टफ, एकदम स्ट्रॉंग असतात. वाय? आता इथे पण आपले शोल्डर्स तसे नाही आहेत, आपले शोल्डर इतके स्ट्रॉंग नाही आहेत. ते का झाले? बिकॉज त्यांनी मॉडिफाय केलं त्यांच्या बॉडीला त्यांच्या कामासाठी, त्यांच्या सर्वायवलसाठी. ठीक आहे. विंग्स ऑफ बर्ड लाईक ऑस्ट्रिच अँड इमू हॅव बिकम वीक ड्यू टू नो यूज. ऑस्ट्रिचला उडताना पाहिलंय कधी खूप लांब? इमू जो बर्ड आहे, नो, मग त्यांचे विंग्स कसे झालेत, एकदम वीक, की ते त्या विंग्सनी उडूच शकत नाही मुलांनो. ठीक आहे. वाय? बिकॉज त्यांनी यूजच नाही केलेत, ते त्यांचा बॉडी वेटच इतका होता की त्यांना फ्लाईंग नाही करायची आहे, अँड बिकॉज ऑफ देअर लेझीनेस त्यांचे विंग्स आता तेवढे कामाचे राहिले पण नाहीत. लेग्स ऑफ बर्ड लाईक स्वॅन अँड डक have become useful for swimming due to living in water, and snakes have lost their legs by modification. बघा, हे जे बर्ड्स आहेत, कधी स्वॅन, डक वगैरे, आता सगळे बर्ड्स जर आपण कन्सिडर केले, त्यांचे लेग्स इतके युजफुल नसतात बिकॉज दे यूज देअर विंग्स. बट जे स्वॅन झाले, जे डक झाले, ह्यांचे लेग्स युजफुल आहेत आत्ताच्या सिच्युएशन फॉर स्विमिंग. ते त्यांच्या लेग्सनीच त्यांचे वॉटर जे आहे आजूबाजूचे ते मागं पुश करतात. सो एक्सेप्ट फ्रॉम अदर बर्ड्स, जे स्विम करणारे बर्ड्स आहेत त्यांचे लेग्स युजफुल झाले. तिथेच जे स्नेक होता तो क्रॉल करायचा आणि त्याचे लेग्स जे होते ते युजलेस होते. म्हणून आता स्नेक्समध्ये आपल्याला लेग्स दिसतात का? दे हॅव पेरिश्ड. ऑल दिस एक्झाम्पल्स आर टाईप ऑफ acquired acquired characters and transferred from one generation to another. This is called theory of inheritance of acquired character. ठीक आहे. हे जे आहे त्याला काय बोलतो आपण, की युजफुलनेस किंवा युजलेसनेसमुळं तो ऑर्गन एकतर ॲक्टिव्ह राहणार आहे, यूजमध्ये येणार आहे, किंवा पेरिश होणार आहे. आणि हेच पुढच्या जनरेशनमध्ये जसं ते मॉडिफाय होणार आहे तसं ते पास ऑन होणार आहे. आणि ह्याला बोलतात थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स. थिअरी ऑफ
इनहेरिटन्स ऑफ acquired characters. ठीक आहे मुलांनो, ही कुणी दिली आहे थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स? जॉन बॅप्टिस्ट लमार्क. जॉन बॅप्टिस्ट ठीक आहे. थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स. इनहेरिट करणं म्हणजे घेणे, अक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणजे जे कॅरेक्टर्स आलेत. ठीक आहे. थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स. आणि कुणी दिली ही? जॉन बॅप्टिस्ट लमार्कनी. आणि तुमच्या चार्ल्स डार्विननी कुठली दिली ती मुलांनो? चार्ल्स डार्विननी दिली थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. हे दोन लिहून घ्या म्हणजे तुम्हाला शोधत बसायला नाही लागणार कुणी कुठली थिअरी दिली आहे म्हणून. राईट इट डाऊन फास्ट.